पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. चुकीच्या मनोधारणा तुम्हाला बंधनात ठेवतात. चुकीचे विचार आणि चुकीचा स्वभाव तुम्हाला बंधनात ठेवू शकतो. तुम्ही अशी वाक्य ऐकली असतील, तुमचा दृष्टिकोन तुमचा स्वभाव दाखवतो. खरं तर आयुष्यात तुम्ही किती प्रगती करता हे तुमच्या स्वभावावरच अवलंबून असतं. प्रत्येक परिस्थितीत स्वतःचं जीवन कसं आनंदी आणि सुखी बनवायचं आपल्या चांगल्या स्वभावाद्वारे हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्या आयुष्यात चांगली परिस्थिती असताना सुद्धा जर माणसाचा स्वभाव चांगला नसेल तर तो आनंद लुटू शकणार नाही आयुष्याचा. बघा, तुमचा स्वभाव खूप महत्त्वाचा आहे. सैतान तुमच्या पुष्कळ गोष्टी हिरावून घेण्याची शक्यता असते, पण अशी एक गोष्ट असते जी तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि तो आहे तुमचा चांगला स्वभाव आणि चांगले विचार. तुम्ही ते आत्मसात करायला शिका. तुमचा चांगला स्वभाव तुमचाच असेल आणि तो खरोखर तुमची शांती आणि आनंद कायम ठेवील. लोकांना तुम्ही कसं सहकार्य देता त्यावर तुमचे आणि त्यांचे संबंध अवलंबून असतात. आणि म्हणून तुमच्या विचारांविषयी तुम्ही विचार करा आणि वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या स्वभावाचं वास्तविक परीक्षण करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचा मार्ग मिळाला नाही तर तुमचा स्वभाव कशा प्रकारचा असतो. तुम्ही कसे वागता जेव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट दुसऱ्या कुणाला तरी नेहमीच मिळते, तेव्हा तुम्ही कसे वागता. तुमचा स्वभाव कसा असतो जेव्हा तुमची चूक दुरुस्त केली जाते. सगळे कसे अगदी शांत झाले तिथे. आपला स्वभाव नेमका कसा असायला हवा. आज आपण आपल्याशीच प्रामाणिक असायला हवं. बघा, एक अधिकारी म्हणून मी जर आमच्या ऑफिसमध्ये काही घडलं असेल आणि त्या परिस्थितीची कारणं मी जर कुणाला विचारत असेन तर मला फक्त कारणं दिली जातात आणि फक्त इतरांना दोष दिला जातो आणि तो दोषाचा गेम सगळे खेळत असतात. मला असे लोक आवडतात जे म्हणतात, एक सांगू, ती माझी जबाबदारी होती, मी ते योग्य करायला हवं होतं, मला क्षमा करा, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. ज्या क्षणी लोक तसं करतात विषय संपतो. तुम्हाला पूर्ण क्षमा करून पुढे जावंसं वाटतं, ते विसरावंसं वाटतं खरंच. आणि असंच आपण वागावं असं देवाला वाटतं. जबाबदारी घेऊन सत्य स्वीकारावं आणि आपली चूक कबूल करावी. स्तोत्रसंहिता 51:6 मध्ये दावीद राजा बथशेबेच्या बाबत झालेल्या पापांच्या पश्चातापासंबंधी म्हणतो की देवा, सत्य माझ्या आतमध्ये ठेवावं असं मला वाटतंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःशीच खरं असणं, प्रामाणिक असणं गरजेचं आहे. नक्कीच स्वतःशीच एक मीटिंग करा आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारा. मी सहज सावकाशपणे सगळं घेते का? तुम्ही मिनिटभरही विचार करू शकणार नाही, इतका भरभर मी जाणार नाहीये. नक्कीच किती सहज मी दुखावला जातो. मी किती तापट आहे. किती सहज माझ्या भावना दुखावल्या जातात. माझ्याकडचा किती वेळ खरोखर इतरांना सुखी करण्यासाठी मी खर्च करते, का ते फक्त माझ्यासाठीच असतं. मी 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 वचन रोज वाचण्याची खरंच किती काळजी घेते. देवाबरोबर वेळ न घालवण्याची किती कारणं मी नेहमी देते. मी स्वतःची जबाबदारी सांभाळून खरंच देवाची स्त्री किंवा पुरुष म्हणून कार्य करते का मी ते सारखं टाळते आणि ते आपोआप घडेल अशा विचाराने लांबणीवर टाकते. एक सांगू का, हे असं खूप काही सांगू शकते मी. स्वतःशी संवाद साधा.
मी स्वतःशी नियमितपणे संवाद साधते. देवाबरोबरचा वेळ ही माझी स्वतःशी संवाद साधण्याची वेळ. माझ्या वागण्याचा मी थोडासा आढावा घेते. मी माझ्या चुकांसाठी पश्चाताप करते, गरजेनुसार योग्य सुधारणा करते. जसं वागायला हवं होतं त्याप्रमाणे मी वागली नसेन तर, कारण मला ते अवजड ओझं वागवायचं नसतं. जर तुम्हाला माझे शब्द समजले तर तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आपल्या प्रत्येकाच्या बाबतीतील सत्यच आपल्याला बंधमुक्त करील. आपल्याला वाटतं की हा जो संदेश आपण ऐकतोय तो दुसऱ्यासाठी आहे, आपल्यासाठी नाहीये. तुमच्याकडे 50 माणसांची यादी असते ज्यांनी हा संदेश ऐकायला हवा होता. आणि माझी हीच इच्छा आहे, पण मुद्दा असा आहे की तुम्ही इथे आहात. उत्पत्ती अध्याय 16 वचन 1 ते 6. आता सारेला अब्रामापासून काही मूलबाळ नव्हतं. मूल असावं अशी तिची खूप इच्छा होती. एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते तेव्हा सावध असा, कारण तिच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. तुम्ही त्यासाठी झोकून देता आणि मग ती मिळवण्यासाठी तुम्ही तडजोडी करायला लागता. मी हे परत सांगायला हवे का? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला काहीही करून हवी असते, तिच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, ती तुमची शांती भंग करते, तुमच्या मनात घर करते. तुम्ही सावध असा जेव्हा अशा प्रकारे खूप एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते, कारण त्यामुळे तडजोडी करण्याच्या मोहात तुम्ही पडता किंवा दैहिक गोष्टीमध्ये अडकून तसं घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, देवावर विसंबून राहण्याऐवजी. मला विश्वास आहे लालसा काय आहे तुम्हाला ठाऊक आहे. लालसा म्हणजे एखादी गोष्ट खूप हवीशी वाटणं जिच्याशिवाय आपण आनंदी राहणार नाही. बघा, हीच व्याख्या असावी जी देवाने माझ्या मनात फार पूर्वीच घातली. तुम्हाला कशाचीही हाव असेल, तुम्हाला हाव असेल सेवा कार्याच्या एखाद्या पदाची, प्रामाणिकपणे तुम्ही लालची असू शकाल चर्चमधील आराधना गटाचे प्रमुख होण्यासाठी, तर तिला मूल हवं होतं, त्याशिवाय राहणं दुरापास्त वाटत होतं. म्हणून तिने एक योजना तयार केली. तिच्याकडे एक मिस्री दासी होती हाताखाली काम करणारी, जिचं नाव होतं हागार. आणि सारा अब्रामाला म्हणाली, देवाने माझी कूस बंद केली आहे, तेव्हा मी तुला सांगते, माझ्या हाताखालच्या दासीपाशी तू जा. मला वाटतं तिचं डोकं फिरलं असणार बहुतेक. इतकंच सांगते, ती चुकीची निवड होती. मला जे हवंय ते मी तिच्याद्वारे मिळवीन. हे तिचं सगळं बोलणं अब्रामाने ऐकलं, शुंभासारखं. बघा, लोकांना देण्यासाठी आपल्याकडे खूपदा चांगले सल्ले असतात, पण कधी कधी तुम्ही स्वतःच नीट ऐकत नाही. तुम्ही नेहमीच काही योग्य नसता. तर अब्रामाची बायको सारा हिने आपली मिस्री दासी हागार अब्रामाला दिली आणि 10 वर्ष अब्राम कनान देशात राहिल्यानंतर, म्हणजे या घटनेपूर्वी 10 वर्ष ते तिथे राहत होते, तर साराने आपला नवरा अब्राम याला दुसरी पत्नी म्हणून हागार हिला दिली. आणि तो हागारेकडे गेला आणि ती गर्भवती झाली. आता हे बघा, जेव्हा तिला समजलं आपण गर्भवती आहोत, तिला तुच्छ वाटू लागली आपली धनीण. ती तिचा तिरस्कार करू लागली. आणि आता या क्षणी हागारेचा स्वभाव इतका वाईट झाला. मग सारा अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाची आणि बिघडलेल्या हक्काची जबाबदारी तुमच्यावर असो. आता ही त्याची चूक आहे. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली आणि जेव्हा आपण गर्भवती आहोत हे तिला समजलं, ती मला तुच्छ आणि तिरस्करणीय लेखू लागली. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो. आणि अब्राम त्वरित उलटपावली सांगतो. अब्राम सारेला म्हणाला, इकडे बघ, तुझी दासी तुझ्या हाताखाली आणि तुझ्या अधिकारात आहे. तुला बरे दिसेल ते तिचे कर. बघा, बायबलच्या सुरुवातीपासून देण्याची पद्धत, एक सांगू का, हा एक मनोरंजक असा संदेश आहे. यामुळे आपण पोटभर हसू शकू, पण खरंच हा खूप गंभीर असा विषय आहे. मी इथून तुम्हाला सांगते, जोवर तुम्ही आणि मी आपल्या वागण्याचं उत्तरदायित्व घेणार नाही, मी असं म्हणत नाही बदलण्यासाठीचं उत्तरदायित्व, पण देव तोवर बदलत नाही जोवर आपण उत्तरदायित्व घेत नाही. कारण उत्तरदायित्वाशिवाय खरा पश्चाताप होत नाही.
देव सांगतो ते खरंच मला आवडतं. तो म्हणतो, तुम्ही स्वतः उत्तरदायित्व घ्या किंवा मग परिस्थिती तुम्हाला आपणहून उत्तरदायित्व घ्यायला लावेल. गणना अध्याय 21:5 या आठवड्यात आपण पुष्कळ वेळा पाहू की सर्व इस्रायल देवाला आणि मोशेला दोष देतायत. आमच्यावर या सगळ्या समस्या येण्यासाठी का तुम्ही आम्हाला इथे आणलत? एके वर्षी मी खरंच खूप वाईट वागले होते आणि मी खूप दुःखी होते, कारण माझं लहान मूल होतं आणि मला पूर्ण वेळ काम करावं लागत होतं. म्हणून माझ्या साहेबांनी माझं काम 4 दिवसांचं केलं, मात्र पगार 5 दिवसांचाच दिला. मला कसं आनंदी व्हावं कळलं नाही. त्यासाठी 2 आठवडे मी आनंदी होते आणि नंतर पुन्हा मी देवकडे तक्रार करायला लागले, मी काम करू शकत नाही आणि घरात मी जास्त वेळ राहायला हवं, माझ्या मुलाला जास्त वेळ द्यायला हवा. तो म्हणाला, ठीक आहे, तू नोकरी सोड, मला आनंद होईल तडजोड करण्यापेक्षा. आपल्याला थोडीशी जीवनशैली बदलावी लागेल, पण मग देवावर भरोसा ठेवून आपण पुढे जाऊ. मी नोकरी सोडली आणि तरीही मी आनंदी नव्हते, कारण मग दिवसभर बोलायला माझ्याशी कुणी नसायचं आणि देव मात्र छान सगळ्यांमध्ये मिसळायचा, मज्जा करायचा आणि मग मी मात्र अशी घरात एकटी. आणि मग मला शेवटी कळलं की कशाने तरी मला आनंद होणार आहे का आयुष्यात. आणि आता मला प्रत्येकाला हे ओरडून विचारायचंय, टीव्हीवरच्या माझ्या प्रेक्षकांनाही मला विचारायचंय, लोकांना विचार करा, तुम्ही स्वतःला विचारा की कशाने तरी मी आनंदी होणार आहे का आयुष्यात. निर्णय घ्या, तुम्ही आनंदी राहण्याचा आहो. येशू म्हणाला, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास, पण मी आलो आहे ते तुम्हाकडे जीवन असावे आणि तुम्ही ते उपभोगावे म्हणून, आणि ते असावं विपुल, परिपूर्ण, वाहू लागेल एवढं. हे असं सतत दुःखी असणं, हताश, निराश असणं आणि खचलेला स्वभाव आणि सतत कुरकुर करायची, तक्रार करायची सगळ्याच गोष्टींची आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा नसलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. म्हणूनच आपण ओसाडीच्या प्रदेशात जगतो, वचनदत्त भूमीत जात नाही. हेच कारण होतं इस्रायल लोकांचंही. जर ते तिथून बाहेर पडले असते आणि मिळालेल्या मान्यासाठी त्यांनी स्तुती केली असती, देवाला धन्यवाद दिले असते, एकमेकांना मदत करून आशीर्वादाचं कारण झालं असते, तर ते त्या वाळवंटातून लवकर पार झाले असते. नक्कीच. प्रत्येक वेळी आपण कशाची तरी तक्रार करतो, काही काळासाठी आपण जिथे आहोत तिथेच राहतो, कारण देव वाट बघत असतो की गर्तेत आपला स्वभाव चांगला राहू शकतो का. मला वाटतं सुज्ञास अधिक सांगणे न लगे, म्हणून मी आता थांबते. पुढचा विचार, स्वतःची कीव करत राहणं. मला इतकंच सांगायचंय की स्वतःची कीव करण्याचं मला व्यसन जडलं होतं. म्हणजे कदाचित ही माझी गंभीर समस्या होती. मी त्याला कसं तरी तोंड देत होते आणि एकही गोष्ट माझ्या मनासारखी घडत नव्हती. जर माझ्या मनासारखं झालं नाही, मी केलेल्या जेवणाची देवने पुरेशी तारीफ केली नाही किंवा कुणी म्हणालं की आम्हाला काही त्याची पर्वा नाही वगैरे वगैरे, फक्त देवालाच ठाऊक आहे काय ते. म्हणजे मला खरंच माहित नाही असं का होतं, पण ही एक प्रकारे इतकी अवघड गोष्ट आहे समजावण्यासाठी की कधीतरी, म्हणजे मला आवडायचं नाही देव जे करतो ते, आणि माझं मन मग खिन्न व्हायचं आणि मी बाथरूममध्ये जायचे आणि खाली बसून गुडघ्यात डोकं घालून रडायचे. मला सांगा, तुम्ही कधी बाथरूममध्ये जाऊन रडलात का? मी सांगू का कशासाठी? कारण आत आरसा असतो आणि मग रडून झाल्यानंतर, हो म्हणजे एकदा असंच माझं खूप रडून झालं होतं आणि डोळे लाल झाले होते, मेकअप आणि मस्करा विस्कटून गेला होता, केस असे विस्कटले होते, म्हणजे भयंकर दिसत होते मी. आणि उठून आरशात पाहिलं स्वतःकडे, इतकी कीव करावीशी वाटली स्वतःची.
म्हणजे देवाने मला हे सगळं दाखवून दिलं आणि मग मी देव असलेल्या खोलीत गेले. तो मजेत टीव्ही बघत होता आणि मी घर साफ करत होते, ड्रॉवर्स आणि दरवाजे जोरजोरात आपटत. जेव्हा मी चिडलेली असते ना, तेव्हा मी घर साफ करताना खूप आवाज करते. आणि जर त्याच्यावर काही परिणाम झाला नाही तर पुन्हा एकदा. आणि मी हे विसरणार नाही, म्हणजे विसरूच शकत नाही. एके दिवशी तो मला म्हणाला, स्वयंपाकघरात जात असशील तर मला जरा आईस टी दे ना. काय करू? पण जर दुसरा दिवस रविवार असेल तर मी सकाळी वेडी पिशी व्हायचे, चेहरा असा पडलेला, कुणाशीच बोलायचं नाही, चर्चला जायचं, चर्चमधल्या कुणाला तरी पार्किंगमध्ये किंवा दरवाजात भेटायचं. देवाची स्तुती असो. कसे आहात तुम्ही? धन्यवाद येशू. कसे आहात तुम्ही? देवाचे आभार. खूप छान आहोत. खूपच छान, खूपच छान. हो हो. मग कारमध्ये बसायचं आणि घरापर्यंत भांडत जायचं. चर्चमधल्या डोळ्यासमोर आलेल्या पडद्यासमोर उभी राहून गाणं गात असताना विचार करायचा, मी समर्पित करते तुला सगळं. आणि विचार करायचा, याला जर वाटत असेल मी घरी जाऊन याच्या आवडीचा पदार्थ बनवीन तर जमणार नाही. अशीच एकदा मी भकास होते, विचारांच्या जाळ्यात अडकलेली, गुंतलेली आणि गुरफटलेली. सर्प का दंश करतो याचं आश्चर्य करीत. आणि शेवटी मला समजलं, मी पाप केले. देवाला माझा स्वभाव आवडला नाहीये. स्वतःची कीव करणं ही मूर्तीपूजा आहे. हे स्वतःतच गुरफटच आहे. आणि मग माझं काय, माझं काय, माझं काय, माझं काय, माझं काय, आणि मग म्हणत राहायचं, आता माझं काय, आता माझं काय, आता माझं काय, आता माझं काय. मला नक्की माहितीये मी कशीही वागले तरी परमेश्वर मला घडवणार. तुमच्यापैकी किती जणांनी टीव्हीवरचा माझा रोबोट पाहिलाय? प्रत्येकाने टीव्हीवरचा माझा रोबोट पाहिलाय ना? जगभरातल्या लोकांनी टीव्हीवरचा माझा रोबोट पाहिलाय. आमेन. चल, आपण 5 जणांनी कदाचित पाहिला नसेल इथल्या. बघा, आपण आपल्या मनात विचार करत असतो, माझं काय, माझं काय, माझं काय. देव म्हणतो, तुम्ही मला एका लहानशा यंत्रमानवाची आठवण करून देता. सैतान येतो आणि तुमची चावी फिरवतो. एक सांगू, चुकीचे विचार एक प्रकारे तुम्हाला जखमी करतात. म्हणून चांगले विचार करणं महत्वाचं असतं. म्हणूनच देव म्हणतो, तुम्ही त्या यंत्रमानवासारखे असतात, सतत गाणं गात, माझं काय होणार, 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 माझं काय होणार. स्वतःची कीव करणं हा वेळेचा सगळ्यात मोठा अपव्यय आहे. त्याद्वारे काही बदल घडत नाही, फक्त तुमचा दिवस निष्फळ होतो. तुम्हाला मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलंय. पण हे चांगलं झालं नाही, हे योग्य नाहीये. नसेलही कदाचित. आयुष्यातल्या पुष्कळ गोष्टी अशा आहेत ज्या चांगल्या नसतात. घडणाऱ्या गोष्टी न आवडणारी मी एकटीच नाहीये. तुम्ही एकटेच नाही आहात. प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही घडतं. म्हणून बायबल सांगतं, चांगला स्वभाव असू द्या, परिस्थिती कशीही असली तरी सुद्धा आपला स्वभाव देवाचा गौरव करणारा असावा. आपण कशातूनही पार जात असू, आपला स्वभाव देवाला गौरवच देईल. आणि शेवटी मी शिकले, देवाचे आभार. काही वर्षांपूर्वी मी शिकले की याने देवाला संतोष होत नाही. माझ्या चर्चला जाण्याने, त्या सगळ्या कार्यक्रमाद्वारे, जेव्हा की आतून मी बघा, माझ्या ख्रिस्ती मित्रांसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्याने, माझा ख्रिस्ती साज चढवण्याने, बंपर स्टिकर लावण्याने, विशिष्ट ख्रिस्ती भाषेमुळे काही होत नाही. घराच्या बंद दरवाजा मागे मी काय करते ते महत्वाचं.
ही मोठं होण्याची वेळ आहे, नाही का? मला माहिती आहे आपण माणसं आहोत आणि आपल्याकडे तसे दिवस आहेत, भावना आहेत, काही भाव आहेत. मला माहिती आहे काही दिवस हे इतर दिवसांपेक्षा नक्कीच कठीण असतात, पण मला तुम्हाला आणि स्वतःला प्रोत्साहित करावंसं वाटतं. मला माहिती आहे त्यामुळे माझा स्वभाव बदलतो. माझं जीवन असं घडतं की की अधिकाधिक चांगलं घडत जातं. त्यामुळे दरवाजे उघडले जातात. देवाने मला खूप 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 आशीर्वाद दिलेत. आणि जेव्हा मी वचन शिकायला लागले, मी संदेश ऐकायला लागले, त्या सगळ्या गोष्टी ज्या आज मी तुम्हाला सांगतेय, अशा गोष्टींनी मला आणि माझ्या विश्वासाला आव्हान दिलं. मी चर्चला पुष्कळ वर्ष गेले, पण ते सगळं केवळ तत्व ऐकण्यासाठी. चांगली तत्व असणं चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला कळायला हवं आपण कसं जगायचंय. आपल्याला समजायला हवं देववचन आपल्या रोजच्या जीवनात कसं उपयोगात आणायचं. स्वतःची कीव करणं सोड असं मला कुणीही सांगितलेलं नाही. वास्तविक मला ही समस्या खरंच माहीत नव्हती. मला आठवतंय जेव्हा मी सेवा कार्याला सुरुवात केली, देवाच्या सामर्थ्यात चालण्याची मला इतकी भूक होती आणि दैवी सामर्थ्य माझ्याद्वारे प्रकट व्हावं असं मला वाटायचं. आणि या पुलपीटवर उभं राहून सामर्थ्याने भरावं, सामर्थ्यशाली संदेश द्यावेत आणि लोकांना बरं झालेलं, मुक्त झालेलं मला पाहायचं होतं. पण घरी मात्र स्वतःची कीव करायची होती. देवाने मला सांगितलं एकतर स्वतःची कीव कर, नाही तर सामर्थ्यशाली राहा. दोन्ही एकाच वेळी नाही. म्हणून मला कदाचित तसं म्हणावं लागेल. त्या एका व्यक्तीसाठी देखील, मग ती व्यक्ती बाल्कनीत असेल, कदाचित ती या उजव्या बाजूला बसली असेल किंवा डाव्या बाजूला बसली असेल, कुठेतरी मध्यभागी असेल, कदाचित टीव्हीवरून पाहणारी कोणीतरी असेल. आणि मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचंय, देवाच्या मनात काही अद्भुत गोष्टी आहेत तुमच्यासाठी. येशू ख्रिस्तात विश्वासणारे म्हणून तुमचा अधिकार आहे. लूक 10:19 मध्ये बायबल म्हणतं, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलाय. तुम्हाला काही एक बाधणार नाही. देवाच्या मनात तुमच्यासाठी आशीर्वाद आणि फळांनी बहरलेलं सफल असं जीवन आहे. तुमच्याकडे शांती आणि आनंद असावा असं त्याला वाटतं, पण तुमच्याकडे सामर्थ्य आणि खिन्नता एकाच वेळी असू शकणार नाही. तुम्हाला तो राख्याऐवजी सौंदर्य देईल, पण तुम्ही ती राख झटकून टाकायला हवी. तुम्ही आपला वाईट स्वभाव चांगल्या स्वभावात रूपांतरित करायला शिकायला हवं. तुम्ही स्वतःशीच संवाद साधा महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा आणि वास्तवाला सामोरं जा. देवाचे आभार माना. एक सांगू, आपण सगळे चुकांमधून शिकत असतो, पण आपण स्वतःशीच प्रामाणिक असायला हवं. आणि हे करण्यासाठी काही वेळा ही खूप कठीण गोष्ट असते करण्यासाठी. मी लोकांना सांगते, स्वतःशीच संवाद साधा. बसा आणि स्वतःशी एक गंभीर अशी मीटिंग करा आणि स्वतःला विचारायला लागा. आपण काय करतोय एवढंच विचारू नका, तर जे करतोय ते आपण का करतोय हे सुद्धा विचारा. आणि हे माझ्यासाठी जीवनात महत्वाचं आहे. हा खरा स्वतःबरोबरचा संबंध आहे. मग मी स्वतःच्या चुकांमधून शिकू लागले आणि अधिकाधिक वाढू लागले. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.